त्यामुळे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरता हा निकाल मर्यादित नसेल। आगामी काळामध्ये देशातल्या कोणत्याही राज्यात अशी परिस्थिती उद्भवली तर रेफरन्ससाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांची खऱ्या अर्थाने कसोटी आहे हा निकाल देताना, आणि अर्थातच ज्या गटाच्या विरोधात निकाल लागेल तो गट सर्वोच्च न्यायालयात जाईल हे तर स्पष्ट आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रार्को टेस्ट करावी अशी खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातले बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केली आहे। त्याला आमदार संजय गायकवाडांनी उत्तर दिलंय। ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय, त्यामुळे सर्वजण अकलेचे तारे तोडतायत असं आमदार संजय गायकवाड म्हणतात। निकाल काय येते याच्यापेक्षा आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जास्त लक्ष ठेवू, कारण की उद्धव साहेबांना आम्हाला पहिलेपेक्षा कितीपट आमदार ह्या जिल्ह्यातून देणं आहे आणि ह्या महाराष्ट्रातून देतील सुद्धा, म्हणून निकालाकडे फारसं लक्ष आता आमच्याकडे नाही। मग अपात्र त्यांना करो का आम्हाला करो हा काही फरक काही आम्हाला पडत नाही, परंतु ह्या निकालामागचं जे काही निर्णय येईल, मी तर म्हणतो नार्वेकरांची टेस्ट जर केली नार्को टेस्ट तर खरं सगळं षड्यंत्र बाहेर येईल। या मागणीतून असं दिसून येते की निकालापूर्वीच आपला निकाल लागलेला आहे अशी त्यांची भावना असेल, आणि म्हणूनच न्याय प्रणालीवर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप हे उभाटा गटाकडून केले जात आहे। न्यायाधीशाकडून निकाल येण्यापूर्वीच त्याचं नार्को टेस्ट करा हे म्हणण्याआधी या लोकांनी हा विचार केला पाहिजे की ही एक न्याय प्रणाली आहे, आणि म्हणून त्यांना माहिती आहे की मेरिटवर कायद्याच्या चाकोरीमध्ये हा निर्णय उद्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून लागू शकतो, आणि मग असे स्टेटमेंट ते त्या ठिकाणी करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।